नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर MP शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट पेपर क्रमांक 106 BA SY सेमिस्टर 3 टॉपिक आहे ऑब्स्टिकल्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे अर्थव्यवस्थेतील अडथळे किंवा आर्थिक विकासातील अडथळे हे आज आपण पाहणार आहोत. आपण यापूर्वी आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक विकासाच्या व्याख्या किंवा त्याचा अर्थ, त्याचा विकास, त्याचा ग्रोथ या संकल्पना अभ्यासल्या. तशाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, अंडर डेव्हलपमेंट कॅरेक्टराईज असतील, म्हणजे त्याचे वैशिष्ट्य असतील. त्याचप्रमाणे जे अंडर डेव्हलप कंट्रीज आहे यांच्यामध्ये किंवा यांना जे काही अडथळे येणारे आहेत ते अडथळेसुद्धा आपण आज अभ्यासणार आहोत. युनिट फर्स्ट मधला हा शेवटचा पार्ट किंवा शेवटचा टॉपिक आहे. यामध्ये आज आपण पाहत असताना आर्थिक विकास अभ्यासत असताना आर्थिक विकासामध्ये जसजशी आपण प्रगती करत चालू, जसजसा विकास करत चालू, तसतसं त्यामध्ये काही ना काही आपलं अडचणी किंवा अडथळे निर्माण होत असतात आणि ते अडचणी किंवा त्या अडथळेला आपण पार करत, त्या अडथळे पूर्ण करत आपण विकास साध्य करत असतो. आता विकसनशील अर्थव्यवस्था नेमकं आता जगातील जे काही भिन्न भिन्न देश आहेत यांची विकासाची प्रेरणा ही प्रबळ निर्माण झाली आहे, यात दुमत नाही. प्रत्येक देशाचे आपापले वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येकाला ते उचलून विकास करण्याची नेमके काय करावे लागेल याची बरीचशी कल्पना आलेली आहे. किंवा तो देश पुढील वर्षामध्ये यशस्वी हो अथवा अयशस्वी हो, परंतु त्या दिशेने तो प्रयत्न जरूर करतो. त्याकरता त्याला त्याची आंतरराष्ट्रीय साथसुद्धा आहे. त्यामुळे देशांना विकासाची तीव्र इच्छा असणे स्वाभाविक आहे, कारण कोणत्याही देशाला विकासाची इच्छा असणे हे स्वाभाविक असतं, कारण ती असतेच. प्रत्येकाला आपला विकास करावा असा वाटतोच असतो. पूर्वीपासून स्वतंत्र राष्ट्र आपापल्या प्रगतीला झपाट्याने लागले होते. नंतर स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या देशांना त्यामाने उशीर संधी मिळाली, कारण की ज्या देशांना अगोदर स्वातंत्र्य मिळाले किंवा स्वतंत्र होते यांचा विकास हा झपाट्याने झाला. परंतु जे राष्ट्र दुसऱ्याच्या गुलामगिरीत होते, दुसऱ्यांच्या याच्यामध्ये होते, त्यांना काय म्हणता येईल आपलं की दुसऱ्यांच्या अंडरमध्ये चालत होते, त्या राष्ट्रांचा विकास मात्र लेट झाला, कारण त्यांना स्वातंत्र्य उशिरा मिळालं. आज देखील वेगवेगळ्या मार्गाने देशाच्या विकासानुसार गट पाडले जात आहेत, त्याची चर्चा आपण मागील पाठामध्ये केलेली आहे. त्याप्रमाणेच आता काही तज्ज्ञांनी, काही संघटनांनी विविध व्याख्या केलेल्या आहेत. नेमकं काय आहे, किंवा UNOच्या मते आहे की UN एक व्याख्या केलेली आहे. अल्पविकसित देशातील दरडोई वास्तविक उत्पन्न, बघा, अल्पविकसित देशातील दरडोई वास्तविक उत्पन्न अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा पाश्चिमात्य युरोपीय देशांच्या तुलनेत कमी होते. म्हणजे याला प्रोफेसर सॅम्युएल्सनचे विचार अशा प्रकारचे आहेत की या व्याख्येनुसार अल्पविकसित देशांना तोपर्यंत विकसित मानता येणार नाही जोपर्यंत त्यांचे दरडोई उत्पन्न विकसित देशाबरोबर होत नाही. व्याख्येत दोष आहेत. विकासाच्या गतीवर विकसित देशांचा सतत विकास होत राहील आणि अल्पविकसित देश त्याच बरोबरी करू शकणार नाही. प्रोफेसर सॅम्युएल्सन यांनी असं म्हटलं आहे की जे राष्ट्र पहिले विकसित आहेत, ही व्याख्या चूक कशी आहे किंवा बरोबर कशी नाही असं त्यांनी समजून सांगितलं. त्यांच्या मते असं आहे की जे विकसित राष्ट्र आहे यांचा अगोदर विकास झालेला आहे, म्हणजे ते उत्तरोत्तर विकास करतच राहणार. परंतु जे अविकसनशील आहे किंवा विकसनशील राष्ट्र आहे किंवा अर्धविकसित राष्ट्र आहे यांचा विकास कमी झालेला आहे. हे विकास करत राहतील, परंतु त्यांच्याबरोबर तिथपर्यंत जायला त्यांना वेळ लागेल, कारण की ते समोर गेलेले आहेत. त्यामुळे ही व्याख्या थोडी चुकीची वाटते. त्यानंतर जेकब वायनर यांच्या मते आहे, त्यांच्या व्याख्येत विकसनशील अर्थव्यवस्थेचे स्वरूप म्हणता येईल, कारण त्यांच्या मते असा देश जो की भांडवल, श्रमशक्ती किंवा उपलब्ध नैसर्गिक साधनांचा भरपूर उपयोग करू शकतो, लोकसंख्येच्या राहणीमान वाढवू शकतो, त्या देशाचे दरडोई उत्पन्न समाधानकारक असते व राहणीमानाचा स्तर कमी होऊन देता अधिक लोकसंख्येत जीवननिर्वाह करू शकतो, त्यांचा अल्पविकसित देश म्हणतात. त्यानंतर भारतीय योजना आयोग आहे. त्या योजना आयोगाने व्याख्या केली, अल्पविकसित देश म्हणजे जिथे न वापरलेली मानवी आहे. बघा, अल्पविकसित देश म्हणजे जिथे न वापरलेली मानवी शक्ती आणि विदोहित न झालेले नैसर्गिक साधन संपत्तीचे कमी किंवा अधिक प्रमाणात सहअस्तित्व असते, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं.
त्यानंतर आधुनिक दृष्टिकोनामध्ये 2-3 त्यांनी गट पाडले. निम्न किंवा अल्प उत्पन्नाचे देश आहेत, त्यानंतर मध्यम उत्पन्नाचे देश आहेत, उच्च मध्यम उत्पन्नाचे देश आहेत किंवा उच्च उत्पन्नाचे देश आहेत, असे विविध गट पाडले आणि त्यानुसार त्यांनी त्यांचा आर्थिक विकास ठरवलेला आहे. आता वरील जे आपण प्रस्तावनेमध्ये काय बघितलं, यानुसार आपण असं लक्षात येतं की आर्थिक विकास करत असताना किंवा आर्थिक विकासामध्ये अनेक अडथळे असतात. त्यापैकी कोणकोणते असतात, त्यामुळे आपण काही अडथळ्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिलं जे अडथळा आहे, भूमी, श्रम व भांडवलाची गुणवत्ता व मात्रा. आता भूमी एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. म्हणजेच काय आहे, भूमी हे नैसर्गिक निसर्गाने आपल्याला दिलेली एक साधन संपत्ती आहे आणि ही सर्वात मोठी साधन संपत्ती आपण पाहतो. यामध्ये अशी जी निसर्गाने एक देशाला निःशुल्क भेट दिली आहे, एक देशाला उपलब्ध असलेली भूमी, खनिज संपदा, जनसंपदा, वनसंपदा, भौगोलिक स्थिती, नैसर्गिक बंदरे इत्यादी नैसर्गिक संपत्ती मानली जाईल. ह्या नैसर्गिक साधन देशाच्या आर्थिक विकासाकरता अतिशय मोलाची भूमिका असते. त्यामुळे ते सत्यच आहे की ज्या देशात जितकी जास्त नैसर्गिक साधन संपत्ती राहील तितका त्याचा विकास होऊ शकेल. म्हणजे जेवढ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती त्या देशामध्ये उपलब्ध आहे आणि ती उपलब्ध असेल, जेवढी नैसर्गिक साधन जास्त असेल तेवढा जास्त विकास होईल, यावरून आपल्या लक्षात येतं. किंवा त्याचा वापर कसा करतो आपण तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या साधन संपत्ती मुबलक प्रमाणात आहे, परंतु आपण ती वापरू शकत नाही किंवा आपल्याकडे तंत्रज्ञान नाही किंवा श्रमशक्ती चांगली नाही, कुशल श्रमशक्ती नाही किंवा मानवी श्रमशक्तीची कमतरता आहे, याला हा एक अडथळा आहे. त्यानंतर श्रम ही मानवी संपत्ती आहे. दुसरं जे आहे, श्रम ही मानवी संपत्ती आहे. आता श्रम मानवी संपत्ती जरी आहे तरी एका देशात राहणारी लोकसंख्येला आपण मानवीय संपत्ती असे म्हणतो. फार पूर्वीपासून ॲडम स्मिथच्या विचाराप्रमाणे श्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे खऱ्या अर्थाने उत्पादनाचे सक्रिय साधन आहे. या सर्व विद्वानांनी श्रमिकाला असे कोश म्हटले आहे की देशाच्या गरजा पूर्ण करू शकतात व अनेक प्रकारच्या सोयी सवलती देऊ शकतात. मानवीय संपत्ती अशी शक्ती आहे की ज्यावर संपूर्ण अर्थव्यवस्था विकास अवलंबून असतो. प्रोफेसर किंडलबर्जरने सांगितले की देशाची लोकसंख्या व त्यांचा आकार, वृद्धी दर, संरचना, विभिन्न व्यवसायामध्ये वितरण वृद्धी, अंतर व कार्यक्षमता इत्यादी एका देशाच्या आर्थिक विकासावर खोलपर्यंत प्रभाव टाकू शकतात, असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं दिसतं. त्यानंतर तसेच अर्थतज्ञ विल्फ्स यांच्या मते एका देशाची वास्तविक संपत्ती त्या देशाच्या भूमी, पाणी, वन, खाणी, पशुपक्षी किंवा डॉलरच्या ढिगांशी संबंधित नसून त्या देशात स्वस्थ, संपन्न व सुखी स्त्री, पुरुष, मुले असले पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडे खनिज संपत्ती आहे, भरपूर आहे, म्हणजे तुमचा विकास झाला असं नाही, परंतु तिथली जी संख्या आहे, लोकसंख्या आहे, जे स्त्री, पुरुष, माणूस, खनिज संपत्ती हे सर्व तिथं राहणारे जे सजीव आहे हे सुखी असले पाहिजे, समाधानी असले पाहिजे, तर ते तुम्ही विकसित आहात असेही या ठिकाणी म्हणले. म्हणजे हा एक अडथळा आहे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे, भांडवल. आता भांडवल पाहत असताना आर्थिक विकास भांडवल निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे स्थान, म्हणजे आर्थिक विकासामध्ये भांडवल निर्मितीला सर्वाधिक महत्त्वाचं स्थान आहे. या भांडवलाला मानव तयार करतो म्हणून पूर्वीचे अर्थज्ञ याला वेगळा घटक मानत असे. परंतु विकसनशील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना आपल्याला जाणवते की भांडवलाची योग्य मात्रा व दर्जा असल्याशिवाय या देशाची व्यापक प्रमाणात आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. एका देशात उत्पन्न, उपभोग आणि बचत याचे समीकरण असे बसविता आले पाहिजे की गुंतवणूक अधिक्य आपल्याला गाठता येईल. कमी भांडवलाच्या समस्येला दूर करायचे कार्य जोरात सुरू झाल्याशिवाय उद्योग व्यापार वाढवता येणार नाही व कृषी क्षेत्राची पण प्रगती होणार नाही. म्हणजे कमी भांडवलाच्या समस्येला दूर करण्याचे कार्य जोरात सुरू झाल्याशिवाय व्यापार वाढणार नाही, कृषी क्षेत्राची प्रगती होणार नाही, असं याहून हा एक मोठा, त्यामुळं भांडवल हा एक अडथळा आहे असं आपणास दिसून येतं. भांडवलात वाढ करणे, उत्तम प्रकारे निर्मिती होणे विकसनशील देशाची केंद्रीय समस्या आहे. व्यक्तीचे जर दरडोई उत्पन्न कमी असेल तर त्याला परिणाम म्हणजे बचत कमी होईल. बघा, व्यक्ती जर दरडोई उत्पन्न कमी असेल तर त्याचा परिणाम म्हणजे बचत कमी होते. आपण पूर्वी स्पष्ट केलेल्या दारिद्र्याच्या दुष्टचक्रामुळे बचत अशा देशामध्ये इतकी कमी असते की गुंतवणूक फारच कमी होते व त्या देशाचे उत्पन्न कमी होत राहते. त्यानंतर ज्ञानाचे स्तर व गुण. नंबर 2चं जे अडथळा आहे, ज्ञानाचा स्तर आणि गुण आहे. हा ज्ञानाचा स्तर कसा आहे, नेमकं तुमच्या तिथं
तुम्ही ज्या देशात राहता किंवा जे देशाची प्रगती आर्थिक विकासामध्ये ज्ञान तुमचं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कारण तिथले स्तर काय आहे, त्यांचं गुण काय आहे. म्हणजे आर्थिक विकास मानवीय प्रयत्नांचे परिणाम मानले जातात. जितका मानव कार्यकुशल, प्रशिक्षित व ज्ञान असलेला असेल, तितकी श्रमशक्ती देशाच्या सुदृढ समजले जाईल. म्हणजे त्याचे ज्ञान वाढविता कुशलता, गुण, दृष्टिकोन, आवडीनिवडी लक्षात ठेवण्याची गरज आहे. अमेरिकन अर्थतज्ञ शुल्झ यांच्या मते मानवी भांडवलता विकसित केल्याशिवाय आपली आर्थिक स्थिती बळकट होऊ शकत नाही. प्रोफेसर सायमन कुझनेटच्या मते महत्त्वपूर्ण भांडवलासाठी म्हणजे लोकांना शिक्षण, प्रशिक्षण देणे व चारित्र्य आणि कार्यकुशलता निर्माण करणे होय. त्यांनी ज्ञान संवर्धन होईल आणि विकासाची दिशा योग्य मिळू शकेल. अनेक अभ्यासकांच्या विवेचनावरून असे दिसून आले आहे की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत होणारी जी तीव्र वाढ आहे प्रामुख्याने शिक्षणावर केलेल्या खर्चामुळे व त्यांना मिळालेल्या ज्ञानामुळे शक्य झाले आहे. म्हणजे ज्ञानाचा स्तर चांगला पाहिजे, तुमची शिक्षण पद्धती चांगली पाहिजे. त्यामुळे तुमचं जर नॉलेज असेल, ज्ञान चांगल्या मोठ्या प्रमाणात असेल तर तुमचा विकास, तुम्ही त्या ज्ञानाचा विकास हा ज्ञानाचा उपयोग हा विकासासाठी करू शकता. म्हणजे तुमचं ज्ञान किंवा नॉलेज हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरं आहे तांत्रिक विकास किंवा टेक्नॉलॉजी. या तांत्रिक विकास किंवा टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तुमच्या देशामध्ये आर्थिक विकास करत असताना आज विज्ञान युगामध्ये टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व आलं आहे किंवा तंत्रज्ञानाला खूप महत्त्व आहे. तुमचं तंत्रज्ञान जर विकसित असेल, उत्तम प्रकारे तुमचं तंत्रज्ञान असेल तर तुम्ही जास्त आणि चांगल्या प्रकारे विकास करू शकता. म्हणजे विकसनशील देशात तांत्रिकदृष्ट्या मागासलेले असते असे मानले जाते आणि कोणत्याही देशाच्या प्रगतीकरिता तांत्रिक प्रगती अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु हा घटक किती प्रमाणात आवश्यक आहे व तांत्रिक विकास या शब्दामध्ये अजून कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे यावरील दुमत असू शकतात. विकसनशील देशाच्या बाबतीत तरी किती स्तरापर्यंत या देशाला तांत्रिक विकास गाठायचा आहे हे त्या देशालाच ठरणे योग्य असते. याचे पक्के किंवा निश्चित मूल्यमापन करणे कठीण आहे. सर्वात पहिले आपण तंत्रज्ञान म्हणजे काय बघूया. तंत्रज्ञान म्हणजे नेमकं एका उपकरण वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असते त्याला तंत्रज्ञान असे म्हणतात. म्हणजे एका उपक्रमाला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असते त्याला तंत्रज्ञान असे म्हणतात. त्यानंतर आता भौतिक भांडवल आहे, मानवी भांडवल आहे. म्हणजे तंत्रज्ञान आणि त्याची क्रमबद्धता कशी लावायची हे आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणजे रचना, निर्माण, क्रमबद्धता, पुनर्निर्माण, कार्यान्वयनाचे ज्ञान, देखरेखीचे ज्ञान, ग्रहण करण्याचे ज्ञान, विकासपूर्णचे ज्ञान. हे तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी आपल्याजवळ असेल तर आपण आर्थिक विकास साध्य करू शकतो. जर आपली तंत्रज्ञान किंवा जुनाट असेल, खराब असेल किंवा पुरातन असेल तर आपला विकास हा होणार नाही. म्हणजे हा एक मोठा अडथळा आहे विकासामध्ये. त्यानंतर नवप्रवर्तन म्हणजे इनोव्हेशन. अनेकदा नवप्रवर्तन तांत्रिक प्रगतीबरोबर जोडले जाते तर अनेकदा उद्योजकाबरोबर तरी पण नवप्रवर्तक उद्योजकाबरोबर जोडले जातात. म्हणजे स्वतःचे नवप्रवर्तकाचे काही वेगळे स्थान आहे. ते विकसित आणि अल्पविकसित दोन्ही देशात असते. आता विकसित देशात नवप्रवर्तकाचे अधिक मोठे स्वरूप दिसते कारण ज्ञान, माहिती, पूर्वीपासून तेथील लोकांचा जास्त असलेल्या विचारशक्ती यांची अधिक वाढते, प्रेरणा मिळत असते आणि नवीन पद्धतीने लोक स्वागत करतील याची काही प्रमाणात खात्री असते. तर विकसनशील देशामध्ये मात्र बहुतांश लोक आपल्या मूलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या आहेत याच्यात आपले आयुष्य घालवितात. त्यामुळे नवीन काही विचार संशोधन करण्याकरता ते वेळ देऊ शकत नाही, तसेच स्वतःची संसाधने लावू शकत नाही. यामुळे कुवत असताना देखील त्या अडचणीमध्ये येतात आणि विकासाला नवीन दिशा मिळू शकत नाही. म्हणजे एक महत्त्वाचा अडथळा आहे नवप्रवर्तक. त्यानंतर उद्योजकता व उपक्रम. आता उद्योजकता आणि उपक्रम यामध्ये काय आहे? आता भांडवलवादापासूनच किंवा औद्योगिक क्रांतीपासून या शब्दाला अधिक महत्त्व आले आहे. त्याला एंटरप्रेन्योरशिप किंवा असं म्हणतो आपण. कृषी विकासामध्ये जरी मालकाला जोखीम स्वीकारावी लागत असली तरी त्याला उपक्रमी किंवा उद्योजकतेसारखा दर्जा मिळू शकत नाही. म्हणजे एखाद्या उद्योगात भांडवल गुंतवल्यास त्या उद्योगाला अधिक जबाबदारीने काम करावे लागते कारण त्याची वस्तू स्वीकारणे किंवा नाकारणे हे ग्राहकाच्या हाती असते. तर कृषी उत्पादन हे जीवनावश्यक गरजांशी जोडले असल्याने एका ठराविक प्रमाणात ह्या वस्तू खपतील याची कृषकाला खात्री असते. म्हणून औद्योगिक विकासामध्ये आणि इतर क्षेत्राच्या तुलनेत उद्योगाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. यालाच जहाजाला दिशा दाखविणारा म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप अशी उपमा देता येईल.
तो सर्व प्राथमिक घटकांना एकत्र तर करतोच, त्याचबरोबर ग्राहकाच्या आवडीनिवडी, सोयी, शक्यता इत्यादीकडे पण लक्ष देत असतो. त्याला उपक्रम सुरू करायचा असतो, म्हणून तो धाडस करून उद्योजकता स्वीकारतो. तो त्या उपक्रमाचा नेता असून नवीन तंत्र, वस्तू, नवीन स्रोत ओळखायला सक्षम असतो. तो तज्ज्ञ, कुशल, सक्षम असल्याने विकासाला गती येऊ शकते आणि देशाच्या साधनांचा क्षमतेने उपयोग होऊ शकतो. नैसर्गिक संसाधने, श्रम, भांडवल देशात असल्यास विकास होत नाही, तर त्याचा योग्य पद्धतीने वापर करणारा व त्यातून समाजातील लोकांना उत्तम प्रकारच्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देणारा उपक्रमी असतो. म्हणजे उद्योगाच्या अभावाने देशातील अतिशय मौल्यवान साधनसंपत्ती काहीच उपयोगी नाही. उद्योगपतीला असे चौफेर भूमिका बजावावी लागतात. म्हणजे उद्योजकता हे एक महत्त्वाचं एक नवप्रवर्तक आपलं उद्योजकता हे महत्त्वाचं अडथळा आहे. जर चांगला कुशल उद्योजक असेल किंवा कुशल उद्योजकता आपल्याकडे असेल तर आपला विकास नक्कीच होईल. त्यानंतर शेवटचा आणि लास्ट जे काही अडथळा आहे हा संस्थात्मक संघटनात्मक अडथळे आहे. तर संस्थात्मक आणि संघटनात्मक अडथळे कोणकोणते? म्हणजे आर्थिक विकास संस्थात्मक पद्धतीला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. संस्था कशा प्रकारे कार्य करते, तिचे स्वरूप, विकासाला किती प्रमाणात हातभार लावतात, त्यातून आर्थिक इतिहास घडत असतो. एका देशाची सामाजिक, आर्थिक व राजनैतिक परिस्थिती अनुकूल असेल तर तेथील संस्था उत्तम प्रकारे कार्य करू शकतात. म्हणजे कोणत्याही देशाची जर सामाजिक स्थिती, आर्थिक व राजनैतिक परिस्थिती अनुकूल असेल तर त्या देशामध्ये असलेल्या ज्या संस्था आहेत ह्या उत्तम प्रकारे कार्य करू शकतात. अन्यथा जर ती प्रतिकूल असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती जर प्रतिकूल असेल त्या देशामध्ये तर त्या संस्थांना योग्य आणि समाजाचा विकासात्मक कार्य करता येत नाही. म्हणजे हा एक मोठा अडथळा आहे. जसेच प्रोफेसर नियरमन जॅकब यांनी संघटन आणि आर्थिक सामाजिक संस्थांच्या संदर्भात सांगताना स्पष्ट केले की जपान, चीनमध्ये होणाऱ्या प्रगतीचे श्रेय उत्तम व अनुकूल प्रत्येक क्षेत्रातील संघटन आणि संलग्न संस्थांचे उत्तम कार्य आहे. कार्ल मार्क्सने सांगितलं, आर्थिक विकासात संस्थात्मक घटकाची सखोल चर्चा करून त्याला महत्त्वाचे स्थान दिल्याचे आढळते. असे विविध तज्ज्ञांनी संस्थात्मक आणि संघटनात्मक जे काही घटक आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व दिल्याचं आपणास या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारे आपण आर्थिक विकासामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत हे अडथळे बघितले, ते अभ्यासले. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये, पुढील प्रकरणामध्ये आपण चॅप्टर 2मधून सुरुवात करणार आहोत. आज आपला चॅप्टर 1 हा पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.